विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी तहान मला समुद्राची थेंबाने पोट भरणार नाही. तहान मला समुद्राची थेंबाने पोट भरणार नाही. हरेल मी अनेकदा पण वर्दी घातल्याशिवाय थांबणार नाही. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे, संचालक उडान द करिअर अकॅडमी चंद्रपूर. विद्यार्थी मित्रांनो, आपण खाकी वर्दी स्पेशल टेस्ट सिरीज जी चालू केलेली आहे 2026 या वर्षामध्ये, त्यामध्ये पेपर क्रमांक 1 याच आपण युट्यूबच्या माध्यमातून सोल्युशन दिलेलं होतं. आणि आज आपण पेपर क्रमांक 2 म्हणजेच दिनांक 10 जानेवारी 2026 ला शनिवारी दुपारी 12 वाजता झालेल्या पेपर मधील अंकगणित या विषयाचं सविस्तर जे उत्तरे आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे मागील व्हिडिओज आहे, ओके, तर ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे येणाऱ्या या भरतीसाठी त्यांना हेल्पफुल ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न दवडता पेपर क्रमांक 2 मधील प्रश्न क्रमांक 51 चला बघूया. दोन गोलांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3:2 आहे. त्यांच्या आकारमानाचे गुणोत्तर प्रमाण किती असेल? बघा, त्रिज्या त्रिज्या म्हणजे रेडियस R1 अँड R2 यांचा रेशो जो दिलेला आहे 3:2 आणि त्यांच्या आकारमानाचं गुणोत्तर प्रमाण विचारलाय. मग आकारमान म्हणजे व्हॅल्यूम. आकारमान म्हणजे काय झालेलं असेल? व्हॅल्यूम म्हणजेच घनफळ. मग जे व्हॅल्यूम ऑफ गोल म्हणजे नथिंग बट आपला स्पिअर जे म्हणता येईल, ओके, तर त्याचं जे व्हॅल्यूम आहे तर ते 4/3 इंटू पाय आर क्यूब. 4/3 इंटू पाय आर क्यूब. आता जर बघितलं तर व्हॅल्यूम 1 अँड व्हॅल्यूम 2 म्हणजे 4/3 इंटू पाय हे कॉमन राहणार. म्हणजे यांच्या आकारमानाचं प्रमाण हे काय असेल? त्यांच्या त्रिज्यांच्या घनाच्या बरोबरीत असेल. म्हणजे R1 क्यूब इंटू R2 क्यूब. मग R1 क्यूब म्हणजे 3 चा घन इज टू 2 चा घन. मग 3 चा घन किती आहे? 27 आणि 2 चा घन किती आहे? 8. म्हणजे त्यांच्या आकारमानाचे गुणोत्तर प्रमाण किती असायला पाहिजे? 27 ला 8 हे असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 52. 784 वर्ग सेमी क्षेत्राच्या चौरस पेपर शीट मधून 4 समान आकाराच्या जास्तीत जास्त गोलाकार प्लेट कापल्या. प्रत्येक प्लेटचा परिघ किती आहे? म्हणजे तुम्हाला एक चौरसाकृती असा पेपर दिलेला आहे समजा. ओके, चौरसाकृती प्लेटला आपल्याला 4 भागात आपल्याला भागायचं आहे. परंतु या चौरसाकृती पेपरचं आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे, एरिया जो दिलेला आहे तो एरिया 784 सेंटीमीटर स्क्वेअर. मग जर विचार केला 700 सेंटीमीटर स्क्वेअर जर बाजू जर काढायची असेल तर याचं काय काढावं लागेल? वर्गमूळ म्हणजे साईड म्हणजे नॉर्मल A इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 784 म्हणजे 784 हा कोणाचा वर्ग आहे? 28 चा वर्ग आहे. म्हणजे एक बाजू जी होणार ती 28 सेंटीमीटर जी आहे चौरसाची बाजू होऊन जाणार. मग सो देअरफॉर 28 जर पकडलं तर याची जी इथून इथपर्यंतची जी लेंथ असेल ही 14 सेंटीमीटर आणि ही सुद्धा 14 सेंटीमीटर. त्याच पद्धतीत इकडे सुद्धा 14 सेंटीमीटर आणि इथे सुद्धा 14 सेंटीमीटर होऊन जाईल. मग आपल्याला आता या चौरसाकृती याच्यामध्ये एक वर्तुळाकार आपल्याला प्लेट असं कापायचं आहे. गोल गोल वर्तुळाकार प्लेट कापायची आहे आणि त्या प्लेटचा परिघ विचारलेला आहे. मग परिघ काढण्यासाठी तुम्हाला कशाची गरज पडेल? रेडियसची गरज पडणार. मग R इज इक्वल टू आता जर टोटल डायमीटर हे तुमचं किती होऊन जाणार? 14. तर मग रेडियस किती होऊन जाणार तुमचं? 7 सेंटीमीटर. हाफ ऑफ द डायमीटर. रेडियस इज इक्वल टू हाफ ऑफ द डायमीटर. मग सो देअरफॉर परिघ म्हणजे सरकम्फरन्स. परिघ म्हणजे सरकम्फरन्स आणि त्याचं फॉर्म्युला आहे 2 पाय r. मग 2 गुणिला पायची व्हॅल्यू आपण रेडियन मध्ये 22/7 घेत असतो आणि रेडियस तुमची किती सेंटीमीटर आली? 7 सेंटीमीटर. 7 7 गेट कॅन्सल. 22 दुने 44 म्हणजे 44 त्या एका प्लेटचा परिघ राहील. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 53.
सरळ व्याजाने 3 वर्षात 800 रुपये मुद्दलाचे 920 रुपये होतात. जर व्याजाचा दर 3% वाढले तर रक्कम किती होईल? आता बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? मुद्दल दिलेली आहे 800 रुपये. देन 3 वर्ष टाइम दिलेला आहे 3 वर्ष आणि रास दिलेली आहे 3 वर्षाची. किती? 920 रुपये. म्हणजे याचा अर्थ सिंपल इंटरेस्ट भेटून जाईल तुम्हाला 920 मायनस 800 म्हणजे किती रुपये? 120 रुपये तुम्हाला सरळ व्याज भेटेल 3 वर्षाचं. ओके. आणि तुम्हाला काय करावं लागेल? रेट. मग रेट इज इक्वल टू SI इंटू 100 डिवायडेड बाय P इंटू टी. तर सिंपल इंटरेस्ट तुमचं किती पडलं? 120 गुणिला 100. मुद्दल किती आहे तुमची? 800 गुणिला टाइम 3 वर्षाचा. 0 0 0 0 गेट कॅन्सल. 15 8 120 आणि 3चा भाग 15 मध्ये किती वेळा गेला? 5. म्हणजे सुरुवातीचा R1 म्हणजे रेट होता तो किती पर्सेंट होता? 5%. परंतु आता तो रेट किती टक्क्यांनी आपण वाढवलेला आहे? 3% वाढवलेला आहे. याचा अर्थ आता जो रेट होणार समजा R2 हा किती पर्सेंट? 8%. मग 8% वर रक्कम किती येईल? म्हणजे 3 वर्षाचं काय काढावं लागेल आपल्याला? व्याज काढून त्या मुद्दलामध्ये मिळवावं लागेल. मग मुद्दल म्हणजे आपली 100% असते. मग 100% म्हणजे मुद्दल म्हणजे किती आहे? 800 रुपये मुद्दल आहे. तर 8% याच्याने 3 वर्षासाठी म्हणजे रेट किती लागलेला असेल? 8 तिरी 24 म्हणजे ती रक्कम 124% म्हणजे 3 वर्षासाठी रास झालेली असेल. मग x इज इक्वल टू 800 गुणिला 124 भागीला किती राहणार? 100. 0 0 0 0 गेट कॅन्सल. तर आपण जर विचार केला तर 8 गुणिला इकडे 100 म्हणजे 800 प्लस 8 गुणिला 24 24 8 192 म्हणजे टोटल रक्कम किती होऊन जाणार? 992 रुपये. म्हणजे ही तुमची 3 वर्षाची रास किंवा 3% तुम्ही दर वाढवल्याच्या नंतर एवढी रक्कम व्हायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर तुमचं बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 54. 62 रुपये प्रति किलोचा चहा आणि 72 रुपये प्रति किलोचा चहा कुठल्या गुणोत्तरात एकत्र करावा लागेल जेणेकरून मिश्रणाची जी किंमत आहे ती 64.50 रुपये प्रति किलो होईल? बघा, ॲलिगेशन अँड मिक्सचरचा प्रश्न आहे. ओके. 62 रुपये प्रति किलोची चहा आणि 72 रुपये प्रति किलोची चहा ही कोणत्या प्रमाणामध्ये आपल्याला मिश्र करायला पाहिजे? म्हणजे मिश्रणाची जी किंमत आहे ती 64.50 किंवा 64.5 रुपये प्रति किलो होईल. ओके. तर मग जर विचार केला 64.5 मधनं 62 गेले म्हणजे वाचेल किती तुमचे? 2.5 आणि इकडे तुमचे वाचेल हे 5.5 आणि इकडचे 2 म्हणजे 7.5 रुपये किंवा गुणोत्तरामध्ये आपल्याला मिश्र करावं लागेल. बट पॉइंट आहे, पॉइंट हटवायचं जर असेल तर तुम्हाला मग 7.5 इस टू 2.5 म्हणजे याचा अर्थ हे काय बनेल? 75 इस टू 25. मग याच्यामध्ये जर विचार केला 25चा भाग चालला, 25 एक 25 आणि 25 तिरी 75 म्हणजे 3:1. 3:1 या गुणोत्तरामध्ये ते 62 रुपये प्रति किलोचा चहा आणि 72 रुपये प्रति किलोचा चहा मिसळावा लागेल. तेव्हा तुमचं मिश्रणाची किंमत किती होऊन जाईल? 64.50 रुपये प्रति किलो होऊन जाईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 55. 108 मीटर लांबीची ट्रेन 50 किमी प्रति तास वेगाने उलट दिशेने धावणाऱ्या 112 मीटर लांबीच्या ट्रेनला 6 सेकंदात पार करते. तर दुसऱ्या ट्रेनचा वेग किती? बघा, 2 ट्रेन आहेत आणि त्या ट्रेन अपोजिट दिशेने धावत आहे. मग अपोजिट दिशेने धावत असताना वेग म्हणजे V1 प्लस V2 आणि डी अंतर म्हणजे D1 प्लस D2. ओके. तर मग डिस्टन्स तुमचं टोटल जे डिस्टन्स झालेलं असेल ते किती झालेलं आहे? 108 मीटर प्लस 112 मीटर. मग 8 इकडे टाकले 120 आणि ते 100 म्हणजे 220 मीटर. आणि वेग आपल्याला एका गाडीचा दिलेला आहे. समजा V1 दिलेला आहे. V1 हा किती दिलेला आहे? 50 kmph दिलेला आहे. आणि आपल्याला V2 आपल्याला काढायचा आहे आणि टाइम दिलेला आहे. टोटल टाइम टाइम म्हणजे T1 प्लस T2 नथिंग बट 6 सेकंद एवढा दिलेला आहे. मग आपल्याला वेग V काढावा लागेल. म्हणजे वेग इज इक्वल टू अंतर, अंतर बाय टाइम.
अंतर बाय वेळ म्हणजे अंतर किती झाला तुमचा 220 आणि टाइम किती झाला तुमचा 6 सेकंद. हे कशामध्ये येणार मीटर पर सेकंद मध्ये. बट आपल्याला याला किलोमीटर पर आवर करावं लागेल म्हणजे 18/5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 220 डिवायडेड बाय 6 गुणिला 18/5. मग साइन थिअरी 18 आणि 5चा भाग याच्यामध्ये 5/24 आणि देन 5/24 44 गुणिला 3. मग 44 गुणिला 3 4 तिरी 12 म्हणजे 120 आणि 4 तिरी 12 म्हणजे 132 kmph हा टोटल वेग होऊन जाईल. परंतु इथं आपण v इजिकल टू V1 प्लस V2 आणि V1 इजिकल टू 50 दिलेला आहे. म्हणजे V2 जर काढायचं असेल तर V2 इजिकल टू V मायनस V1. मग V किती दिलेला आहे तुमचा 132 मायनस किती करावं लागेल 50. मग 132 मायनस 50 म्हणजे किती वाचले याच्यामध्ये 2. 13तून 5 गेले तर नथिंग बट किती वाचलं 8. म्हणजे 82 किलोमीटर पर आवर हा दुसऱ्या गाडीचा वेग असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 56. जर एखाद्या व्यक्तीने 10 किमी तासांच्या ऐवजी 14 किमी तास वेगाने चालला तर तो 20 किमी अधिक चालला असता तर त्याच्याद्वारे प्रवास केलेले अंतर काय. बघा एका व्यक्तीचा सुरुवातीचा वेग म्हणजे V1 हा 10 किलोमीटर पर आवर होता. परंतु त्याने थोडासा वेग वाढवला म्हणजे किती झाला त्याचा वेग 14 किलोमीटर पर आवर जर केला असेल तर त्याने सुरुवातीच्या अंतरापेक्षा 20 किलोमीटरचे अंतर जास्तीचे कापले. म्हणजे याचा अर्थ कितीचा वेगामधला फरक पडला तर याच्यामध्ये वेगाचा जो फरक पडेल तो फरक हा 4 किलोमीटर पर आवरचा फरक पडला. किती किलोमीटर फरक पडला 4 किलोमीटर पर आवर. म्हणजे याचा अर्थ 4 किलोमीटर पर आवरचा वेग पडला तेव्हा त्यानं किती 20 किलोमीटरचं अंतर जर कापलं तर त्याचा वेग सुरुवातीला 10 किलोमीटर होता. 10 किलोमीटर पर आवर होता तर त्यांना एक्झॅक्ट किती किलोमीटरचं अंतर कापायला पाहिजे. जर विचार केला तर याला मल्टिप्लाय बाय किती केलं आपण 5. तर मग याला सुद्धा आपण मल्टिप्लाय किती करायला पाहिजे 5. म्हणजे किती 50 किलोमीटरचं अंतर त्यांना एक्झॅक्ट पार करायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 57. ए हा एक काम करण्यासाठी बी च्या दुप्पट वेळ घेतो आणि सी च्या तिप्पट वेळ घेतो. जर तिघे मिळून ते काम 2 दिवसात संपवित असतील तर एकटा ए तेच काम किती दिवसामध्ये संपवेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यामध्ये तिघे मिळून ते काम 2 दिवसात संपत आहे. म्हणजे ए प्लस बी प्लस सी मिळले तर ते काम 2 दिवसामध्ये पूर्ण होत आहे. तर एकटा ए हा तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल असं विचारलेलं आहे. सो देअरफॉर आता तुम्हाला याच्यामध्ये कन्सेप्ट लक्षात असायला पाहिजे कारण इथं बोललेलं आहे टाइम अँड इफिशियन्सीचा कन्सेप्ट दिलेला आहे. बघा ए हा एक काम करण्यासाठी बी च्या दुप्पट वेळ घेतो म्हणजे वर्क इफिशियन्सी आर इनडायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी टाइम. म्हणजे याचाच अर्थ ज्याची कार्यक्षमता जास्त त्याला लागणारा वेळ कमी आणि ज्याची कार्यक्षमता कमी त्याला लागणारा वेळ जास्त. मग यानुसार जर वापरला आपण तर ए हा एक काम करण्यासाठी बी च्या दुप्पट वेळ घेतोय. म्हणजे बी जेवढं काही काम करेल तेच काम करण्यासाठी 2A एवढे माणसं लावावे लागतील आणि सी जेवढं काम करेल तेवढंच 3 पट माणसं ए सारखे आपल्याला लावावे लागतील. आता मग बी आणि सी ची व्हॅल्यू आपण पहिल्या इक्वेशन मध्ये जर पुट केलं तर काय झालेलं असेल ए प्लस 2 टाइम्स ऑफ ए प्लस 3 टाइम्स ऑफ ए. म्हणजे 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे 6A. मग सो देअरफॉर 6A ला एक काम करण्यासाठी किती दिवस लागत आहे 2 दिवस. तर एकट्या ए ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील. आता बघा याच्यामध्ये काय झालं 6 माणसे ते 2 दिवसात करत आहे. मग माणसांची संख्या 6 आहे तेव्हा 2 दिवस लागत आहे. याचा अर्थ आपला एकच माणूस काम करत असेल तर मग काय झालेलं असेल 6 माणसाचं इकडे मल्टिप्लिकेशन झालेलं असेल. म्हणजे 2 गुणिला 6 म्हणजे साइन 2
12 दिवस लागलेले असतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 58. एका टोपलीत असणाऱ्या गुलाबांच्या फुलांपैकी प्रत्येकी 8, 12 व 16 असे गुलाब घेऊन हार केल्यास प्रत्येक वेळी अनुक्रमे 4, 8 व 12 गुलाब उरतात, तर त्या टोपलीत किती गुलाब असतील? बघा, लसावी व मसावीचा प्रश्न आहे. 8, 12 व 16, 8, 12 व 16 या संख्यांचा काय काढावा लागेल? लसावी तुम्हाला काढावा लागेल. मग छोट्या संख्या आहे, लसावी जर विचार केला 8, 12 आणि 16चा तर किती निघेल? 48. परंतु कंडिशन दिलेली आहे, उरत असताना सारखे उरत नाहीये. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल? 8 - 4 = 4. 8 मायनस आपलं 12 - 8 = 4 आणि 16 - 12 = 4. म्हणजे कॉमन 4 उरत आहे. नथिंग बट फुलांची संख्या फुलांची संख्या ही किती असायला पाहिजे? 48 - 4 म्हणजे 44 असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने भाग जातो? आता बघा, 9 ने निशेष भाग जाण्यासाठी आपण कसोटी बघितलेली होती. मग 9 ची कसोटी काय म्हणते? दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 9 किंवा 9च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. आता मी सांगितलं क्लासमध्ये 9 ची बेरीज करत बसायची नाहीये, संख्येतील अंकांची बेरीज. डायरेक्ट 9 जर होत आहे काढून टाका. मग जर विचार केला, पहिला ऑप्शन क्रमांक आहे, मग 6 आणि 3 9, 8 आणि 1 9 म्हणजे 9 हे पूर्णपणे कॅन्सल झालेलं आहे. म्हणजे 101% या संख्येला म्हणजे 83,061 ला 9 या संख्येने निशेष भाग जातो. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 60. ए, बी आणि सी या 3 मित्रांनी 6:5:9 च्या प्रमाणात पैसे गुंतवून व्यवसाय सुरू केला. 6 महिन्यानंतर बी त्याच्या भांडवलातील अर्धी रक्कम काढून घेतो. ए ने गुंतवलेली रक्कम 18,000 रुपये असेल, तर एकूण वार्षिक नफ्यातील 32,000 रुपयापैकी बी चा नफ्यातील वाटा शोधा. मग बघा, हा जो आहे प्रमाण व भागीदारी, ओके, याच्यातला हा प्रश्न आहे. मग तुम्हाला माहित असायला पाहिजे नफ्याचे गुणोत्तर इज इक्वल टू भांडवलाचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर. मग आता जर विचार केला तर त्यांनी भांडवल, समजा ए, बी आणि सी यांनी भांडवल 6:5:9 या प्रमाणामध्ये त्यांनी भांडवल गुंतवलं. बट भांडवल हे ए आणि सी हे संपूर्ण वर्षाकरता गुंतवलं. बट बी ने 6 महिन्यासाठी पूर्ण रक्कम आणि पुढील 6 महिन्यासाठी अर्धी रक्कम गुंतवली. म्हणजे याचाच अर्थ नफ्याचे गुणोत्तर तुम्हाला ए, बी आणि सी याचं काय भेटेल? 6 × 12, 12 महिन्यासाठी ए ने गुंतवलं. बट बी ने 5 पार्ट जी रक्कम आहे ती 6 महिन्यासाठी आणि उर्वरित जी अर्धी रक्कम आहे म्हणजे 2.5 ही 6 महिन्यासाठी आणि सी ने ही 12 महिन्यासाठी रक्कम गुंतवली. मग हे झालं त्यांचं नफ्याचं गुणोत्तर. मग नफ्याचं गुणोत्तर काय भेटलं तुम्हाला? 4×72, 6×5 30 आणि 25×150 म्हणजे ते 15, म्हणजे 30 आणि 15 किती झाले? 45 आणि 12×9 108. आता जर विचार केला तर या संख्यांमध्ये 9चा भाग चाललेला आहे. मग 9चा भाग किती वेळा चालला? 8 वेळा. देन याच्यामध्ये 9×5 45 आणि 12×9 108 म्हणजे 8:5:12 हे काय झालेलं असेल? ए, बी व सी यांच्या नफ्यांचं गुणोत्तर झालेलं असेल. मग टोटल जो नफा दिलेला आहे तो किती दिलेला आहे? 32,000 रुपये. मग टोटल नफा जो झाला किती पार्ट झाला आपला? 12 आणि 8 20 आणि 5 25. म्हणजे याचा अर्थ 25 पार्ट नफा म्हणजे 32,000 रुपये. 25 पार्ट नफा म्हणजे 32,000 रुपये. तर एक पार्ट म्हणजे किती? मग 32,000 भागीला काय करावं लागेल? 25.
तर मग 25 न जर भागलं तर 25 एक 25 वाचले तुमचे किती 7 म्हणजे किती झालं 70. मग 25 दुने 50 म्हणजे वाचले किती 20 आणि एक शून्य घेतलं आपण तर मग 25 8 200 आणि एक शून्य म्हणजे किती आहे? एक पाठ म्हणजे 1280 रुपये. तर काय विचारलंय प्रश्नामध्ये? तर एकूण वार्षिक नफ्यातील बी चा नफ्यातील वाटा शोधा म्हणजे बी चा हिस्सा शोधायचा आहे. मग बी ला किती पार्ट भेटलेला आहे 5 पार्ट. मग बी चा नफ्यातील हिस्सा म्हणजे 5 पार्ट. मग 5 गुणीला 1280. ओके तर मग 5 गुणीला जर 1280 जर केलं तर किती यायला पाहिजे 0. 8 45 शून्य 8 4 5 दुने 10 आणि 4 1404 हाताला 1 5 1 5 आणि 1 6 म्हणजे 6400 रुपये हा बी चा नफ्यातील हिस्सा असेल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 61. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. तसेच 5 मुलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागत असतील तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष 15 महिला व 12 मुलांना किती दिवस लागतील? तर विद्यार्थी मित्रांनो काम व काळ या घटकांवरचा तो प्रश्न आहे. जर बघितलं याच्यामध्ये काय म्हणत आहे 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. म्हणजे जे काही काम 3 पुरुष पुरुष म्हणजे मॅन जे काही काम 3 पुरुष करतील तेच काम करण्यासाठी किती मुलांना लावावं लागेल 5 मुलांना लावावं लागेल. मुलं म्हणजे बॉईज. ओके तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 महिला म्हणजे लेडीज. ओके 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना किती दिवस लागत आहे 24 दिवस लागत आहे. तर तेच काम 9 पुरुष 15 महिला व 12 मुलांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील या पद्धतीचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे इथे बॉईज दिलेला आहे 14 बॉईज आणि इथे 12 माणसे दिलेले आहे. आता जर रिप्रेझेंट जर करतो म्हटलं तर 12 हे या 3च्या मल्टिपल मध्ये दिसत आहे. म्हणजे काय झालेलं असेल 3 चो 12 म्हणजे याचा अर्थ 4 ने याला मल्टिप्लाय केलं तर हे सुद्धा संख्या कितीने मल्टिप्लाय होऊन जाईल 12. 4 ने मल्टिप्लाय होऊन जाईल म्हणजे याचा अर्थ 12 माणसे म्हणजेच 20 मुले. जर बघितलं याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर 12 माणसे तर किती मुलं होऊन जाणार 20 मुले होऊन जाणार. त्याच पद्धतीत आपण सेकंड जर कंडिशन बघितली तर लेडीज 15 लेडीज दिसत आहे. तर मग याला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 5 तिरी 15 लेडीज बरोबर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 8 तिरी 24 बॉईज. मग आता आपण पुटअप करू शकतो याच्यामध्ये म्हणजे 12 माणसे म्हणजे किती मुले 20 मुले 20 मुले प्लस हे 14 मुले हे किती दिवसात काम पूर्ण करताय 24 दिवसात. तेच काम 9 माणसे. आता 9 माणसे म्हणजे किती मुलं झालेलं असेल 3 तिरी 9 म्हणजे 5 तिरी किती झालेलं असेल 15. म्हणजे इथं लिहू शकता तुम्ही 9 माणसे इज इक्वल टू 15 मुले. मग 15 प्लस देन त्याच्यानंतर 15 लेडीज म्हणजे किती बॉईज 24 बॉईज प्लस आणि 12 मुले. तेच काम किती दिवसात पूर्ण करतील D2. 14 आणि 24 किती झाले तुमचे 34 गुणीला 24 इज इक्वल टू जर 12 तिरी 36 36 म्हणजे समजा 35 पकडला आणि हे 15 40 ने 41 12 36 36 आणि ते म्हणजे 35 पकडा 35 आणि ते 15 50 50 ने 51 51 इंटू D2. ओके तर नथिंग बट काय झालेलं असेल याच्यामध्ये 17चा भाग चालला 17 तिरी 51 आणि 17 दुने 34 3चा भाग 24 मध्ये किती वेळा चालला 8 वेळा. म्हणजे याचा अर्थ D2 इज इक्वल टू 16 दिवस. म्हणजे ते काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील 16 दिवस लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए
हे तुमचं उत्तर बरोबर राहील. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 62. एक भांडे द्रवाने भरलेले आहे. त्यापैकी 3 भाग पाणी आणि 5 भाग शाई आहे. त्या मिश्रणात अर्धा भाग पाणी आणि अर्धा भाग शाई असण्यासाठी मिश्रणाचा किती भाग काढून त्याच्या जागी पाणी घातले पाहिजे? बघा, ॲलिगेशन अँड मिक्सचरचा प्रश्न आहे. ओके, आणि द्रव्य क्वांटिटीज मध्ये दिलेला आहे. आता मी सांगितलेलं होतं, एखादी एक भांडा आहे समजा, पॉट आहे. त्या पॉट मध्ये काय आहे, 3 भाग पाणी आहे समजा. 3 भाग हे पाणी असेल आणि हे बाकीचं 5 पार्ट जे आहे ते काय आहे, शाई आहे. म्हणजे पाणी आणि शाई यांचं गुणोत्तर जे दिलेलं आहे 3:5. मग या मिश्रणातून तुम्हाला काहीतरी मिश्रण काढून घ्यायचं आहे. मग मला सांगा, हे मिश्रण जर असेल, या मिश्रणातून तुम्ही कितीही मिश्रण जरी काढलं, तर त्या मिश्रणातून, काढलेल्या मिश्रणात किंवा असलेल्या मिश्रणात पाणी आणि शाईचं प्रमाण हे किती असायला पाहिजे? 3:5च प्रमाण असायला पाहिजे. देन त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी मिश्रण काढलं आणि तेवढंच तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं, पाणी मिक्स केलं. म्हणजे तुम्ही शाई म्हणजे इंक प्लस वॉटर जे काही क्वांटिटी काढाल तेवढीच क्वांटिटी तुम्ही वॉटर काय केलेलं आहे, तुम्ही ऍड अप केलेलं आहे. त्या वेळेला त्या मिश्रणाचं जे प्रमाण बनलं, तर त्या मिश्रणामध्ये प्रमाण पाणी आणि शाई ही अर्धी अर्धी, म्हणजे यांचा जो रेशो आहे हा वॉटर ऍड केल्याच्या नंतरचा रेशो काय आला, 1:1. मग मला सांगा, जे पहिलं शाई जेवढी काही होती, जेवढी कंटेंट ऑफ शाई या मिश्रणामध्ये होती, ती शाई आता सुद्धा आहे आणि अगोदर सुद्धा आहे. चेंजेस कोणामुळे आला? हा चेंजेस आला पाण्यामुळे. मग शाईचं कंटेंट आपण सारखं ठेवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे सपोज 3:5 पार्ट होती, तर मग 5 पार्ट करण्यासाठी याला जर 5 ने मल्टिप्लाय केलं, किंवा इथे सुद्धा करू शकता, 5 ने जर मल्टिप्लाय केलं तर याला सुद्धा कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 5. म्हणजे याचा अर्थ 5 पार्ट हे झाला शाई. अगोदर सुद्धा 5 पार्ट होती आणि आता सुद्धा किती पार्ट आहे, 5 पार्ट. मग पाणी किती होतं पहिलं, 3 पार्ट, आणि आता किती झालं, 5 पार्ट. म्हणजे किती पार्टचा फरक पडला, 2 पार्टचा फरक पडला. आणि टोटल मिश्रण बघा, 5 आणि 5 किती झालं तुमचं, 10. आणि सुरुवातीचं पहिलंच जे बघितलं तर कितीचं होतं, 8. बट याच्यातून काहीतरी आपण काय केलेलं होतं, मिश्रण जे इंक अँड वॉटरचं मिश्रण काढलेलं होतं, आणि याच्यामध्ये तेवढंच पाणी ओतल्याच्या नंतरची क्वांटिटी किती आली आपली, 10. म्हणजे याच्यातला जो फरक पडला तो कितीचा पडला, समजा 2 लिटर असेल किंवा 2 ml असेल, जे काही असेल क्वांटिटी, तेवढ्याचा फरक पडला. म्हणजे सुरुवातीला सुद्धा काय होतं, 10 लिटरच मिश्रण होतं. त्याच्यामधनं 2 लिटर ऑफ मिश्रण, क्वांटिटी कोणताही भाग असेल, ओके, लिटर मध्ये क्वांटिटी पकडली तर लिटर मध्ये घेऊ शकता. म्हणजे 8 लिटरचं जेव्हा मिश्रण बनत आहे, म्हणजे याचा अर्थ 2 लिटर मिश्रण काढलं आणि त्या ठिकाणी 2 लिटर आपण काय केलं, पाणी टाकलं. त्या वेळेला त्यांचं प्रमाण त्या मिश्रणामध्ये 1:1, म्हणजे अर्ध पाणी आणि अर्ध शाई होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ 2 लिटर तुम्ही काय केलं, पाणी, आपलं इंक अँड वॉटर म्हणजे मिश्रण काढलं आणि 2 लिटर काय केलं, पाणी टाकलं. किती भागापैकी, 2 भाग पाणी टाकलं. किती भागापैकी, 10 भागापैकी, किंवा 2 भाग मिश्रण तुम्ही काढून टाकलं, किंवा 2 लिटर भाग काढून टाकलं, तर म्हणजे किती झालेलं असेल, 1:5. म्हणजे 1/5 जो भाग आहे तो तुम्ही वॉटर टाकलेला आहे आणि इंक अँड वॉटरचं मिश्रण तुम्ही काय केलं, त्या याच्यातून काढून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 63. 30 विद्यार्थ्यांच्या वर्गांची परीक्षा घेतली गेली. 12 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 80 आहेत आणि उर्वरित विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 75 आहेत. तर वर्गाचे सरासरी गुण किती आहेत? बघा, सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज डिवायडेड बाय एकूण संख्या. मग जर विचार केलं तर पहिल्या 12 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 80 आहेत. मग उर्वरित एकूण विद्यार्थी होते 30. 30 मधनं तुमचे 12 जर गेले तर वाचले किती, 18. मग 18 विद्यार्थ्यांना सरासरी गुण किती मिळाले, 75. आणि टोटल विद्यार्थी किती आहेत तुमचे, 30. मग जर कॅल्क्युलेशन जर केलं तर आपण सपोज याच्यामध्ये जर विचार केला, 5चा भाग टाकलं तर किती वेळा गेला, 6 वेळा. 5चा भाग टाकला तर 16 पंचे 80.
5चा भाग टाकला तर इथे 15 वेळा. देन 6चा भाग साइन दुनी 12 साइन तिरी 18 म्हणजे सोड दुनी 32 प्लस 15 तिरी 45 45 आणि 32 म्हणजे किती असणार 77 सरासरी गुण हे पूर्ण वर्ग संख्यांची असेल. म्हणजे नथिंग बट ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 64. सोलर पॅनल प्लांटवर 2 लाख रुपयाच्या छापील किमतीवर 8% व्यापारी सवलत आहे. परंतु रोख सवलत दिल्यानंतर पॅनेल 1,24,000 रुपयाला विकले गेले तर मग दिलेल्या रोख सवलतीची टक्केवारी किती अंदाजे असेल. अंदाजे म्हणजे तुम्हाला राऊंड अप नियर अबाउट काढायचे आहे. ओके, जर बघितलं सोलर पॅनल प्लांट हा किती रुपयाचा आहे 2 लाख म्हणजे 100% सोलर पॅनलची छापील किंमत 100% म्हणजे किती दिलेलं आहे 2 लाख रुपये दिलेला आहे. मग त्याच्यावर 8% सूट. मग जर विचार केला तर 1% म्हणजे 2,000 तर 8% म्हणजे 8 दुने 16,000 सवलत मिळाली. मग 16,000 जर गेले 2 लाख मधनं 16,000 जर आपण वजा जर केले तर किती वाचेल 1,84,000 रुपये. मग 1,84,000 रुपयाला तो प्लॅन्ट आपला सोलर पॅनल जो प्लॅन्ट होता पॅनल होता तो विकायला पाहिजे होता. परंतु तो कितीला विकला गेला 1,24,000ला. मग 1,24,000 तुम्हाला वजा करावा लागेल म्हणजे ती एक्स्ट्राची सवलत मिळेल. म्हणजे 0,0,0,0 इथे 60 म्हणजे 60,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्राची सवलत म्हणजे दिलेल्या सूट किमतीवर अधिक एक्स्ट्रा तुम्हाला 60,000 रुपये सूट मिळाली. म्हणजे तर रोख सवलतीत किती टक्केवारी सूट मिळालेली असेल. मग 1,24,000 रुपयाला आपला 1,84,000 रुपये तुम्ही द्यायला पाहिजे. पण त्याच्यावरही तुम्हाला किती मिळाले 60,000 रुपये समजा सवलत अधिक पुन्हा मिळाली म्हणजे किती टक्के सवलत मिळाली 0,0,0,0,0,0 गेट कॅन्सल. तर मग याच्यामध्ये काय असणार 6,000 डिवायडेड बाय 184 जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 32.61 हे तुम्हाला उत्तर मिळेल. म्हणजे राऊंड नियर अबाउट 6 पॉईंट समथिंग किंवा 5 पॉईंट वगैरे जाईल. तर 32.61 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 65. 18 माणसे 10 दिवसात एक इमारतीसाठी सीमा भिंत बांधू शकतात. त्यांनी 4 दिवस काम केल्यानंतर त्यानंतर 4 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती पुरुषांना कामावर ठेवले जाईल. बघा 18 माणसे एक एक भिंत 10 दिवसात बांधत आहे. परंतु 4 दिवस त्यांनी काम केलं म्हणजे याचा अर्थ 6 दिवसाचं राहिलेलं काम किती माणसांचं 18 माणसांचं 6 दिवसाचं काम. 6 दिवस का बरं कारण की 4 दिवस त्यांनी काम केलं 10 दिवसांपैकी. म्हणजे राहिलेलं काम किती दिवसांचं आहे 6 दिवसांचं काम वाचलेलं आहे. तर ते काम आता किती दिवसामध्ये पूर्ण करायचं आपल्याला 4 दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे. तर त्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक माणसं किती आपल्याला एक्स्ट्राचे म्हणजे 18 प्लस किती माणसं एक्स्ट्राचे आपल्याला कामावर लावावे लागतील. मग जर विचार जर केला तर याच्यामध्ये 2चा भाग 2 वेळा 2चा भाग 3 2चा भाग याच्यामध्ये 9 9 तिरी किती झालं 27 इज इक्वल टू 18 प्लस एम. तर एम इज इक्वल टू 27 मायनस 18 म्हणजे एम इज इक्वल टू 9 म्हणजे 9 माणसे आपल्याला एक्स्ट्राचे त्या कामावर अधिक लागतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 66. एका दुकानदाराच्या दुकानात 2,400 किलो धान्य होते. पहिल्या आठवड्यात त्याने 10% धान्य विकले आणि दुसऱ्या आठवड्यात त्याने उर्वरित धान्यापैकी 10% धान्य विकले. 2 आठवड्यानंतर त्याच्याकडे उरलेल्या धान्याचे वजन
पुढील प्रश्न क्रमांक 69. पहिल्या 12 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज काढायची असेल तर मी सेम फॉर्म्युला सांगितलेला होता. ज्या पद्धतीत तुम्ही क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढता, सेम तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. फक्त त्याचं काय करायचंय, तुम्हाला वर्ग करायचा आहे. मग n म्हणजे मोठी संख्या, म्हणजे काय झालेलं आहे, 12 गुणिला 13 भागीला 2 चा वर्ग. मग 2 चा भाग 12 मध्ये 6 वेळा 13 78. मग 78 चा वर्ग काढावा लागेल. मग 78 चा वर्ग तुम्हाला वर्ग काढण्याची सुद्धा पद्धत सांगितलेली आहे. बघा, या टर्मला तुम्ही ए पकडणार आणि या टर्मला तुम्ही बी पकडणार. मग ए चा वर्ग 8 8 64. देन त्याच्यानंतर 2ab 8 7 56 56 दुने 112. देन त्याच्यानंतर बी चा वर्ग 7 7 49. जर ऍड केला आपण 4 6 आणि 2 8 9 आणि 10 शून्य, हाताला 1 4 आणि 2 6, म्हणजे 6084. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 67. 1 ते 100 च्या अंकांमध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे? बघा मित्रांनो, ही कंडिशन जी आहे ती खूप महत्वाची आहे. बघा, 4 ने भाग जाणाऱ्या संख्या पाहिजे आहेत, परंतु त्यासोबतच 4 हा अंक सुद्धा त्यांच्यामध्ये असायला पाहिजे. मग 4 हा अंक जर बघितला आपण, एकक स्थानी जर बघितला तर एकूण 10 संख्यांमध्ये येतोय. म्हणजे जसं की 4 14 24 34 या पद्धतीत. परंतु 4 ने भाग जाणाऱ्या संख्या पाहिजे. मग 4 ने एकक स्थानी 4 अंक असणाऱ्या आणि भाग जाणाऱ्या संख्या 4 ने कोणकोणत्या आहेत? 4, देन 24, देन त्याच्यानंतर 44, 44च्या नंतर 64 आणि 84. 94 ला भाग जाणार नाही. म्हणजे एकक स्थानी 4 अंक असणाऱ्या आणि 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती झाल्या तुमच्या? 5. आणि आता येऊ आपण दशक स्थानावर. मग दशक स्थानामध्ये जर विचार केला, 4 हा अंक कुठे दिसतोय? 40, आणि या संख्येला भाग जातोय 44 ला चाललेला आहे, परंतु आपण 44 इकडेच पकडलेला आहे. नंतर 48, म्हणजे 48 मध्ये सुद्धा 4 हा अंक आहे. म्हणजे दशक स्थानावरच्या संख्या किती झाल्या? 2. आणि शतक स्थानावर राहणार नाही, कारण की 100 आहे. 100 ला 4 ने भाग जरी चाललेला असेल तरी परंतु 100 मध्ये 4 अंक नाही. म्हणजे 4 हा अंक असणाऱ्या आणि 4 ने भाग जाणाऱ्या 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्या किती झालेल्या असतील? 7 या संख्या झालेल्या असतील. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 68. एका मुद्रकाने पुस्तकाला पान क्रमांक देण्यासाठी एकूण 1362 अंकांचा वापर केला असेल तर पुस्तक किती पानांचे असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, की एका अंकाला एक खिळा किंवा एक अंक या पद्धतीचा नियमांचा आपल्याला वापर करून या पद्धतीचा प्रश्न सोडवायचा आहे. मग 1 ते 100 पर्यंत जर पानं असतील तर त्याच्यासाठी आपल्याला 192 अंक किंवा खिळे वापरावे लागतील. ओके, तर मग आपण जर विचार केला तर 192 पेक्षा संख्या जास्त दिसत आहे. म्हणजे याचा अर्थ 1362 मधनं 192 आपण वजा केलं. मग 192 अंकांमध्ये किती पाने छापून होतील? 100 पाने तुमचे छापून होतील. मग सो देअरफॉर आपण 192 अंक आपण वजा केले तर वाचले किती? 16तून 9 गेले तर 7, देन त्याच्यानंतर 13तून 2 गेले 11, म्हणजे 1170 अंक वाचले. बट हे किती अंकी असेल? 3 अंकी आता अंक असेल. म्हणजे याचा अर्थ 3 ने आपल्याला काय करावं लागेल? भागावं लागेल. 3 न जर भागलं तर 3 तिरी 9, 2 वाचले, 3 9 27 आणि 0, म्हणजे 390 पाने किती मध्ये छापून होतील? 1170 अंकांमध्ये 390 पाने छापून होतील. आणि पहिल्याचे सुरुवातीचे 100 पाने म्हणजे किती? 490 पाने हे 1362 अंकांमध्ये छापून होतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 70. एका क्रिकेट स्पर्धेत 21 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाशी एक सामना होईल. त्यातील 4 संघाचा पुन्हा प्रत्येकाशी सामना झाला व शेवटी 2 निवडून त्यांच्यात एक सामना झाला तर त्या स्पर्धेत एकूण किती सामने खेळले गेले? बघा, पहिलं सुरुवातीला 21 संघ जे होते ते एकमेकांशी प्रत्येक एक सामना खेळला, म्हणजे 21 संघ
गुणिला 20/2 म्हणजे नथिंग बट किती झाले 210 सामने खेळले गेले 21 संघांमध्ये. त्या 21 संघांपैकी 4 संघांची निवड करण्यात आली आणि 4 संघ हे एकमेकांशी अधिक खेळले. म्हणजे 4 गुणिला 3/2 म्हणजे याचा अर्थ 3 दुने 6 सामने त्या 4 संघामध्ये अधिक खेळले. शेवटी 2 संघ निवडून त्यांच्यात एक सामना खेळला गेला. शेवटीचे 2 संघ जे होते त्यांच्यामध्ये एक सामना खेळला गेला. म्हणजे टोटल 210 आणि 6 आणि 1 म्हणजे 217 सामने एकूण टोटल खेळले गेले. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 71 484 गुणिला 144 इजिकल टू 69,696 तर वर्गमुळात 69.696 डिवायडेड बाय 14.4 इजिकल टू हाऊ मच. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथल्याच संख्या त्या वर्गमुळामध्ये वापरलेला आहे. जर बघितलं तुम्ही तर या दोन संख्यांचा गुणाकार इजिकल टू ते दिसताय. म्हणजे याचा अर्थ आपण याच्यामध्ये बॅलेन्स करण्याचा म्हणजे दशांश बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करू. मग या ठिकाणी दशांश बॅलेन्स करण्यासाठी इथं 3 अंक आहे. इथं 3 अंक जर म्हणजे नथिंग बट आपल्याला याला काय करावं लागेल 3 अंक जर लावले तर बॅलन्स होऊन जाणार. म्हणजे 69 ओके. तर 3 अंक म्हणजे याच्यामध्ये 2 अंक एक्स्ट्राचे जर लावले आपण म्हणजे 100 न मल्टिप्लाय केला आपण ओके आणि पॉइंट हटवून टाकला तर काय झालं वरची संख्या 69696 डिवायडेड बाय आता याला जर विचार केला 144 गुणिला 100 मग याच्यामध्ये 69696 म्हणजे कोणाचा गुणाकार आहे 484 गुणिला 144 444 गुणिला 144 डिवायडेड बाय 144 गुणिला 100 जर 144 गेट कॅन्सल 484 हा कोणाचा वर्ग आहे 22 आणि 100 हा कोणाचा वर्ग आहे 10चा. मग 22 डिवायडेड बाय 10 म्हणजे किती यायला पाहिजे उत्तर 2.2 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 72 जर प्लस म्हणजे मायनस मायनस म्हणजे गुणाकार भागाकार म्हणजे प्लस आणि गुणाकार म्हणजे भागाकार तर इक्वेशन दिलेलं आहे आणि इक्वेशनचं उत्तर काय येईल आपल्याला विचारलेलं आहे. मग जर विचार केला 15 मायनस म्हणजे गुणाकार प्लस म्हणजे मायनस गुणाकार म्हणजे भागाकार आणि भागाकार म्हणजे प्लस ओके. तर आपण याच्यामध्ये बॉडमास नियमाचा वापर करावा लागेल 10/5 म्हणजे हे किती आलं तुमचं 2 आणि 15 तिरी 45 45 मायनस 2 प्लस 5 2 मधून इथं 3 गेले ना 3 वाचले आपले 2 आणि 5 मध्ये तर 3 आणि 45 म्हणजे किती होणार 48 म्हणजे 48 तुम्हाला ऑप्शन मध्ये नाही दिसत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही हे तुमचं उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 73 तर बघा 1/856 गुणिला 592 प्लस 1/856 गुणिला 264 मायनस 1/592 गुणिला 264 आता ही जर पदावली आपण पूर्ण सॉल्व्ह करतो म्हटलं तर भरपूर वेळ लागेल. बट याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर 856 592 इकडे 592 दिसत आहे इथे 264 आहे इकडे 264 आहे. मग यांचा छेद सारखा करण्याचा जर प्रयत्न केला तर हा जो प्रश्न आहे तो इझिली रित्या आपल्याला सॉल्व्ह होऊ शकतो. मग छेद सारखा करण्यासाठी आता जर विचार केला इथं 592 856 म्हणजे 264 ने येते मग 264 ने याला जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार 264 वर सुद्धा मल्टिप्लाय करावं लागेल आणि खाली 856 गुणिला 592 गुणिला 264 प्लस याच्यामध्ये आता काय नाहीये 592 नाही आहे मग 592 नी वरती मल्टिप्लाय करावं लागेल 592 डिवायडेड बाय 856 गुणिला 592 गुणिला 264 मायनस आता जर विचार केला याच्यामध्ये काय नाही आहे 856 मग 856 नी वरती मल्टिप्लाय करावं लागेल खाली सुद्धा मग 856 गुणिला 592 गुणिला 264 मग छेद समान झाला तर अंशाची बेरीज किंवा डायरेक्ट वजाबाकी करता येईल आपल्याला. मग काय करावं लागेल 264 प्लस 592 मायनस 856 डिवायडेड बाय किती राहणार 856 गुणिला 592 गुणिला 264 मग जर विचार केला 5 4 आणि 2 6 देन त्याच्यानंतर 9 आणि 6 1505
आजचाला 1. ओके. तर किती झाले? 5 अन् 2 7 अन् 1 8. 856 मायनस 856 डिवायडेड बाय 856 गुणिला 592 गुणिला 264. आता विचार करा, 856 मायनस 856 म्हणजे किती येणार? 0. मग 0 अपॉन एनिथिंग काय होणार? 0. म्हणजे अंश ज्या वेळेला शून्य जर झालेला असेल, छेद काही पण असू द्या, त्याचं उत्तर किती येणार? 0 येणार. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 74. पुढील पर्यायातून योग्य उतरता क्रम निवडा. बघा, संख्या दिलेल्या आहेत आणि हे सर्ट्स अँड इंडायसेस म्हणजे करणी मधला क्वेश्चन आहे आणि तुम्हाला उतरत्या क्रमाने संख्या लिहायच्या आहे. मग आता जर बघितलं, करणीची कोटी इथं वेगवेगळी दिसत आहे. मग करणीची ज्या संख्या उतरत्या किंवा चढत्या जर क्रमाने लावायच्या असेल, तर करणीची कोटी सारखी करणे गरजेचं आहे. म्हणजे पॉवर जो आहे याचा तो सारखा करणे आहे. म्हणजे इथं 4th रूट आहे, 6th रूट आहे, इथं 3rd रूट आहे. मग यांचा एलसीएम काढावा लागेल आपल्याला. सगळ्या ठिकाणी तेच संख्या दिसत आहे, 4, 6 आणि 3. तर मग यांचा एलसीएम 4, 6 आणि 3 चा लसावी हा किती झाला? 12. म्हणजे तुम्हाला 12 तो त्या करणीची कोटी करावी लागेल. मग 12 करण्यासाठी याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3. म्हणजे या संख्येचा पॉवर 3 ने वाढेल. म्हणजे 6 चा घात किती होऊन जाणार? 3. देन सेकंड तुमचं 6 म्हणजे इथं 12 करायचं आहे म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलं तर याच्यामध्ये 5 चा पॉवर 2 ने वाढेल. आणि देन त्याच्यानंतर थर्ड इथे 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 12 होणार कोटी. तर इकडे 4 ने पॉवर तुमचा वाढेल म्हणजे 2 चा पॉवर 4. मग जर बघितलं तर याच्यामध्ये 12th रूट ऑफ 6 चा घन किती होतंय? 216. देन 12th रूट ऑफ 5 चा वर्ग किती होत आहे? 25. आणि 12th रूट ऑफ 2 चा पॉवर 4, 2 चा घन 8 आणि 2 चा पॉवर 4 म्हणजे किती झालं? 16. तर आता जर विचार केला तर उतरत्या क्रमाने कोटी हा सारखा झाला तर मग त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. मग संख्या जर बघितलं 216, 25 आणि 16 या उतरत्याच क्रमाने संख्या लागलेल्या आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 75. बघा, याच्यामध्ये 0.07 चा वर्ग, 0.053 चा वर्ग प्लस 0.078 चा वर्ग आणि खाली जर आता यांचा वर्ग जर काढून सॉल्व्ह केलं तर भरपूर वेळ लागेल. मग याच्यामध्ये ऑब्झर्व जर केलं तर ही संख्या इथे दिसत आहे खाली. ओके, अंश आणि छेदामध्ये जर दिसत आहे, परंतु याच्यामध्ये सारखी संख्या नाही आहे. तर नथिंग बट ही जी संख्या आहे, वरची संख्या ही या संख्येच्या तुलनेमध्ये काय झालेली आहे? प्रत्येक संख्या ही काय झाली? 10 पटीनं काय झालेली आहे? मोठी झालेली आहे. मग याचा अर्थ 10 पट ही संख्या मोठी आहे आणि सगळ्यांचा काय दिलेला आहे त्याच्यामध्ये? वर्ग जर दिलेला आहे. त्याच्यामुळे वरच्या संख्येचं काय येणार? 10 पटीनं मोठं असल्यामुळे 10 चा वर्ग म्हणजे नथिंग बट किती असायला पाहिजे? 100. म्हणजे सॉल्व्ह केल्याच्या नंतर उत्तर तुम्हाला किती मिळेल? 100 हे उत्तर तुमचं बरोबर राहील. कारण वरची जी संख्या आहे खालच्या संख्येच्या तुलनेत 10 पटीने काय झालेली आहे? मोठी असल्यामुळे मग 10 चा वर्ग म्हणजे किती राहणार? 100. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहणार. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आहे आपला पेपर क्रमांक 2 याचं जे सविस्तर विश्लेषण आहे ते कसं वाटलं किंवा व्हिडिओ कशा पद्धतीचा बनला हे कॉमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. आणि याच पद्धती किंवा पेपरची जी लेवल होती ती कशा पद्धतीची होती ते सुद्धा मेन्शन करत चला. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.